तीन षटकांचा खेळ असेल. इथे आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. सुशांत मोहिते आणि प्रयास पाटील. तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक पाटील. प्रयास पाटीलकडे फार मोठा क्रिकेटचा अनुभव आपण पाहिला ओपन हाफ मध्ये हा खेळताना. बऱ्याचदा या खेळाडूला आपण ओपन हाफ मधून पाहिलंय. चालू प्रतियोगितेमध्ये देखील ज्या पद्धतीनं जांभूलपाडा संघानं इथे आपल्या परफॉर्मन्स केलाय ना, आज एक स्टेप आपल्याला आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी पुढे टाकावी लागेल. इथून तुम्हाला तुमच्यातली गुणवत्ता दाखवावी लागेल. संघासाठी चांगला खेळ करावा लागेल. जांभूलपाडा, खारकोपर, ट्रॉम्बे, कामोठे आणि बामणडोंगरी हे टॉप 5 मध्ये आलेले संघ आपल्याला पाहायला मिळाले. आणि टॉप 5 मध्ये फिटनेस टेस्ट रेस जी झाली त्यामध्ये मात्र बामणडोंगरी संघाचा खेळाडू मात्र सर्वोत्तम ठरला. चलूया इथे अंपायर कॉल्स. इट्स ग्रीन सिग्नल. फर्स्ट बॉल. पहिला बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आहे. इथे एक धाव या ठिकाणी मिळेल. एक धाव या ठिकाणी मिळतीये. प्रतीक पाटील नावाचा हा गोलंदाज वापरला गेलाय 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहतोय. फील्ड पोझिशन वारंवार आता बदल केली जाते. 18 चेंडू मध्ये तुम्हाला अधिकाधिक धावा करायच्या आहेत. जे काय आहे ते 18 चेंडू मध्ये 3 षटकांमध्ये. पुढचा बॉल. स्विच करण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला टोळवलं. एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. पाहता क्षणी इथे पंचांचा बोट आलाय आभाळाकडे. विकेट आली आहे. पहिला धक्का लागला जाईल जांभूलपाडा संघाला. आपण पाहिलं खारकोपर संघानं शिरडोन नाईट गाजवली आणि शिरडोन नाईट मध्ये अंतिम विजेता ठरला. जिथे आपण प्रफुल्ला एक बाईक देखील पटकवताना पाहिलं. म्हणजे आजचा दिवस हा खारकोपर संघासाठी चांगला सुरू आहे. चॅम्पियन ठरले. तदनंतर बाईक देखील आपल्या बाजूने आली. आता इथे सुरुवातीच्या काही चेंडूमध्ये पाहिलं तर जांभूलपाडा संघाला थोडस बॅकफुटवर पुश करण्याचा प्रयत्न केलाय. चला तुमच्याकडे आता 10 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकायची आहेत. चांगला बॉल, चांगली गती, चांगली संमिश्र अशी गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन पाहायला मिळते. गोलंदाजीचं करिअर या ठिकाणी सांभाळताना या गोष्टीचा नक्कीच विचार करावा लागतो की आपल्याकडे किती प्रकारचे बॉल आहेत. त्यामध्ये आपण ऑफ स्पिन, टॉप स्पिन, लेग स्पिन, यॉर्कर, गुड लेंथ, हार्ड लेंथ. यावेळेस इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून येतोय. सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा खण 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 चौकार. चौकार पाहायला मिळाला. 4 धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. पुढचा बॉल. इथं स्विच करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. एक धाव या ठिकाणी वेगाने घेतली आहे. थ्रो केला स्टंपवर. मात्र सुरक्षित खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये आलाय. पहिलं षटक मित्रांनो या ठिकाणी संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे.
7 आकडा जर पाहिला तर क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी सर्वोत्तम कॅप्टन, तर फुटबॉलमध्ये आपण ज्या खेळाडूची वर्णी पाहतो जगातील जागतिक दर्जाचा खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो, ज्याच्या नावावर सर्वाधिक गोल आहेत. हा खेळाडू नियमितपणे संपूर्ण विश्वाला मोटिव्ह करणारा, लहानपणीच अगदी हृदयाची चाचणी झाली ज्यामध्ये सांगितलं की तुम्हाला आयुष्यभर फुटबॉल आता खेळायचं नाही, एकतर फुटबॉल खेळा किंवा तुम्ही तुमचा जीव गमवा. पण त्यानं फुटबॉलला निवडलं, रिस्क घेतलं आणि आज आपण पाहतोय जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डोकडे पाहिलं जातं. हॅलो, रोशनजी मात्रे यांना विनंती केली जाते, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य गव्हाण, की आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच प्रसाद गरज शेलगर यांनाही विनंती केली जाते, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ओर टू कॉम्बॉक्स. यावेळी चांगला बॉल अपील, स्टार्ट बॉल. नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय विशाल गरजच्या हातामध्ये असणारा हा बॉल. का आजच्या रात्रीमध्ये त्यानं प्राइज मिळवलंय, का आजच्या रात्रीमध्ये त्यानं बाईक मिळवली. पहिल्या षटकामध्ये पाहिली कशा पद्धतीने आहे गोलंदाजी. यावेळेस मात्र टोळवला डीप विकेट रिझल्ट मध्ये, खेळाडू त्या ठिकाणी आला परंतु पोहोचला तोपर्यंत चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. घर केलं 190 विधानसभेचा अश्वासक चेहरा प्रीतम जे एम म्हात्रे. आज आपण पहिल्या दिवशी त्यांना उद्घाटनीय सोहळ्यामध्ये पाहिलं. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाची ही लाल पताका मैदानाच्या चौफेर आहे आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपण बरेच कार्यकर्ते व्यासपीठावर देखील पाहतोय. यावेळेस चांगला फटका, एक धाव या ठिकाणी मिळेल. स्टिअर केलंय संजय ठाकूर बामणडोंगरी यांच्याकडून कामोठे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचा आपण आभार व्यक्त करू. यावेळेस जागा तयार केली गेली मात्र फायदा झालेला नाहीये. इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी वाईट चेक केला जाईल. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. फेअर डिलिव्हरी आहे. चला बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी लॉस्ट झालाय. 12 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल, यावेळी शरीराचा वेध घेणारा बॉल. इथे मात्र एक धाव पळून काढली जाईल. लेग बाईकच्या माध्यमातून धावा येतील. जांभूलपाडा संघाची अवस्था पाहिली तर इत्तच्या घडीला 10 धावा येणं फार गरजेचे आहेत. त्या धावा होत नाहीयेत. पण मग बाईजने उद्या, लेग बाईजने उद्या, वाईडने उद्या, नो बॉलने उद्या, बॅटने उद्या, सिंगल डबल्स, टिबल असेल, चौकार षटकार, या धावा येणं फार गरजेचं आहे. कठीण का आहे इथून जांभूलपाडा संघासाठी आजवर या स्पर्धेमध्ये आव्हान करताना चांगला संघर्ष राहिला, पण इथे आता मात्र धावांसाठी संघर्ष सुरू झालाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 13 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. शेवटचं षटक घेऊन आयुष गोंधली येतोय. चला लवकर घाई करा. 2-3 षटकांचा सामना आणि त्यामध्ये देखील आपण आज जर 20-20, 25-25 मिनिटं घ्याल तर कसं होणार मित्रांनो. 3:48 मिनिटं झाली आहेत. हो, यावेळेस काय फटका सजवलाय. लॉंग लेगच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार स्ट्रोक. 6 धावा.
क्लास पाहायला मिळाला, प्रतिभा पाहायला मिळाली. अगदी चांगला फटका सजवला. पुढचा बॉल यावेळेस चांगली गती, संमिश्र बॉल पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक केलंय. डॉट बॉल आलाय. 19 धावा धावफलकावर लागल्या जातील. यावेळेस पहा, फिरवलाय बॉल. पावडी 4 वाजून गेलेत, अजूनही टाळ्यांचा आवाज येतोय. प्रेक्षक पहा कशा पद्धतीनं आपल्या संघाला सपोर्ट करतात, आपल्या गावाला सपोर्ट करतात. शफल झाला, डान्सिंग द ग्राउंड. इथे पंचांचा बोट भागाकडे. षटकार ठोकल्यानंतर 3 चेंडू सलग या ठिकाणी डॉट काढले त्या गोलंदाजानं. खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय शुभम गोंधळी नावाचा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. प्रयास पाटीलला आलेलं अपयश. षटकार ठोकल्यानंतर सलग 3 बॉल डॉट झाले. धावा आपण पाहिल्या तब्बल 19 धावांवर सीमित राहिलेली ही इनिंग आहे. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. इथून मात्र किती धावा करतील, किती आकडा स्कोर बोर्डवर येईल. यावेळेस डाव्या बाजूनं बराचसा बाहेर जाणारा बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. 20 धावा धावफलकावर लागल्या जातील. पुढचा बॉल. यावेळेस वेगानं बॅटचा फ्लो. आणखी एक डॉट बॉल आलाय. याला म्हणतात एखादा चूक झाली, त्या चुकीला कशा पद्धतीनं त्यानं आपल्या यशामध्ये बदलवले पहा. चांगली गुणवत्ता दाखवली. यावेळेस आणखी एक चांगला बॉल. येस, डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. ओव्हर नंबर 3 समाप्त झालाय. धावा झाल्यात मात्र 20-21 धावांचं टार्गेट. 20 धावा झाल्यात आणि 4 धावा त्यांना पेनल्टीज होत्या, म्हणजे 24 धावा. 25 धावांचं लक्ष असणार आहे. 20+4 25 धावांचं टार्गेट. इथे जर जांभूळपाडा संघाचा विचार केला ना, तिथे 7-8 धावा जर असत्या ना, तर आणखी त्यांना डिफेंड करण्याची चांगली मुभा या ठिकाणी मिळाली असती. पण बॅटिंग मधून धावा आल्या नाहीत. आणि तदनंतर आपण पाहतोय 20 धावा त्यांच्या बॅटिंग मधून आल्या. 4 धावा तिथून आपण पाहिल्या आहे. पंचवीस धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं जात आहे. आणि या 25 धावांना कशा पद्धतीने सामोरे जातील आपण ऐकूया. पुढच्या डावामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल जयेश भोसले सरांचा. महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धा ज्यांच्या मधुर वाणीनं आणि आपल्या शुद्ध भाषेतून आपल्याला ऐकायला मिळतात. आज मात्र आजच्या रजनीमध्ये जयेश भोसले सर गव्हाण नगरीमध्ये आपल्याला ऐकायला मिळाले. आमच्यासारख्या समालोचकाचं देखील भाग्य होतं. पण आज या स्पर्धेतला पुढच्या डावाचा आवाज आपल्याला या ठिकाणी त्यांचा ऐकायला मिळेल. ऐकूया जयेश भोसले सरांची वाणी, पुढच्या डावाची, त्यांची कहाणी, त्यांची जुबानी. हॅलो. तत्पूर्वी विनंती करूया खारकोपर गावचे रोशनजी म्हात्रे तसेच सुधीर शेठ ठाकूर आणि भास्करजी घरत यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण ऐकूयात जयेशजी भोसले सर यांना. ओव्हर टू कॉम बॉक्स.
चला येताना एक आनंदाची बातमी घेऊन आलोय की फिल्डिंग करणाऱ्या टीमलाही 2 रनची पेनल्टी आहे. कारण गोलंदाजाने जी ट्रॅक घातली आहे ती ट्रॅक जी आहे ती ब्लॅक कलरची नाही आहे. दोन्ही संघांना आता सेम समान संधी आहे. आता 2 धावा मायनस होतील, अर्थात लक्ष असेल ते 23 धावसंख्येचं. 23 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रफुल्ल आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये हर्षल ठाकूरला येत असताना आपण पाहतोय. चला डिसिजन झालाय, आता खेळू शकता. पेनल्टी आहे, देऊन झालेली आहे. या पलीकडे आता निर्णय बदलणार नाहीये. स्पर्धेच्या नियमावली तुम्हाला माहीत आहेत. त्या नियमावलीनुसारच स्पर्धा खेळवली जाईल. आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. ओव्हर टू कम बॉक्स. चला लक्ष आहे या मॅच मध्ये ते अर्थात 2 मायनस झाल्यानंतर 23चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. चला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. उज्ज्वल गरत. हर्षल ठाकूर स्ट्रायकिंग वरती आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू हलक्या हाताने इथे खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल आली आहे पहिल्या बॉलवरती. हर्षलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहा ना, या दोन्ही खेळाडूंच्या नावावरती एक एक बाईक आहे. परंतु कालपर्यंत किंबहुना अर्ध्या तासापूर्वी तुमच्या नावावरती असणारी गाडी इथे कामाला येणार नाहीये. तुम्ही त्या टुर्नामेंटमध्ये केलेलं प्रदर्शन इथे नाही येणार. इथे शून्यातून सुरुवात करायची आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे पहिला फलंदाज होतोय बाद. याच गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख केला की तुमच्या नावावरती असणारे शतक, तुमच्या नावावरती असणारे अर्धशतक, तुमच्या नावावरती असणाऱ्या गाड्या ह्या प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला कामी येत नसतात. पहा, काही क्षणापूर्वी ज्या खेळाडूला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक मिळाली तो प्रफुल्ल इथे बाद होत असताना आपण पाहत आहोत. त्याला प्रथमतः तर कॉंग्रॅच्युलेट करायला हवं की आजच्या दिवशी त्याने चांगला खेळ केलाय. संजयजी ठाकूर साहेब बामणडोंगरी यांच्या माध्यमातून कामोटे संघ जर का इथे चॅम्पियन होतोय या स्पर्धेमध्ये तर त्या संघाचा किट अर्थात टी शर्ट संघाला स्पॉन्सर्स करण्यात येतील. यावेळेचा बॉल ऑन साइडला प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती त्याने एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. आयकॉन खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला अनेक वेळेला पाहायला मिळालं किंवा अगदी त्याच वेळेला एक चांगल्या दर्जाचा फॉर्मात असणारा आणखीन एक खेळाडू प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येणारे चेंडू आता मात्र शेष असतील ते एकंदरीत 15 बॉल आणि 21 ची आवश्यकता. चालू असलेली मॅच एका बाजूला जांभूळपाडा त्याच्या अगेन्स्ट खारकोपर. उजव्या एसीच्या बाहेर गॅप मध्ये केलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्याच्या हा आलाय चौकार. चौदा चेंडू आणि जिथे 17ची आवश्यकता. उज्ज्वल गरतने एक गोष्ट आवर्जून केली. उजव्या एसीच्या बाहेर बॉल ठेवला. उचळी घेणारा होता तो गॅप मध्ये खेळला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हर्षल ठाकूरच्या बॅटमधून आणखीन एक चेंडू सीमारेषा ओलांडेल. धावा मिळतील त्याच्या आणखीन एक येतोय हा लगातारचा. 2 बॉलवरती 2 चौकार. बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 10 धावा.
धावफलकावरती आहेत. 13 चेंडू आणि 13ची गरज. रन बॉल इक्वेशन. पुढचा बॉल आणखी एक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकफूट वरती आले होते हर्षल ठाकूर. ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जिथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या 10. एक फलंदाज बाद झाला. बाद होणारा खेळाडू प्रफुल्ल गरतला आपण पाहिला, जो बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलाय. येणारे 12 चेंडू आणि 13ची गरज. चला थोडीशी घाई करा आणि कामोठे टीमचा कॅप्टन या उपस्थित व्हा. कामोठे टीमचा कॅप्टन मी लक्ष वेधन येऊन उपस्थित व्हा. आणि तथा मी बामण डोंगरी टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधन आपण देखील त्वरित येऊन उपस्थित व्हा. चला या परेश म्हात्रेचं मी लक्ष वेधतोय आणि अगदी त्याच वेळेला मी लक्ष वेधन एका बाजूला बामण डोंगरी टीमचा कर्णधार. चला त्वरित या. तेजस म्हात्रे आणि परेश म्हात्रे, चला त्वरित या. आपण पुढचे निर्णय घेणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन. धावफलकावरती धावा त्या 10. येणारे 12 बॉल आणि 13ची गरज. मनीष गोंधळी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मनीषची गोलंदाजी कशी राहते ना, कारण या मॅच मध्ये जर अस्तित्व टिकवायचं आहे तर आवश्यक आहे त्याची गोलंदाजी ही चांगल्या टप्प्यावरती होणं. कारण विकेट प्राप्त केली होती पहिल्या षटकामध्ये, तिथून मोमेंटम शिफ्ट झालेला नाहीये. रन्स थांबवायचे असतील खारकोपर टीमला, जर काही ते थांबवायचं असेल तर खऱ्या अर्थानं प्रदर्शनी चांगलं व्हावं लागेल. खारकोपर संघ मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. नाखुश असेल स्वतःवरती. हा स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकलेला नाहीये. बॅटची आतली कडा घेतली. एक सिंगल आली आहे. प्रतीक स्ट्रोक मेकर खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. कामोठे टीमचा कॅप्टन, चला त्वरित या. किंबहुना आपला जलद गतीचा धावपटू त्याला पाठवला तरी चालेल. कामोठे टीम स्कोर कार्ड वरती धावा एकेरीच्या मदतीने वधारते, जिथे 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. आउट ऑफ दी पार्क. षटकार. हर्षल ठाकूर, काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. लांब लचक, उत्तुंग आणि आकर्षक षटकार येत असताना उजव्या एसीच्या बाहेर थिके जाऊसाडे क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. एक सिंगल येते. 5ची गरज आहे. 9 बॉलचा खेळ शेष. 9 चेंडू आणि 5 धावा. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्याकडून अपेक्षित होता. त्याने प्रदर्शन चांगलं केलं. मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. एक स्लीपिंग पार्टनरची भूमिका त्याने अदा केली आणि नॉन स्ट्राईक एंड वरून पाहत राहिला. एक चांगल्या दर्जाचा खेळ होत असताना हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर आहे, जो डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 8 चेंडू. आता मात्र विजयासाठी 5ची गरज. 8 चेंडू आणि 5 धावा. इथून देखील मॅच बनू शकते. ते जांभूपाडा टीम साठी देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आणि विकेट प्राप्त कराव्या लागतील. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. मनीष गोंधळी गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक चेडूवरती येतोय. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी पलटल्या. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे, जिथे विजयासाठी या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारतीये. येणारे 7 बॉल 3ची गरज. 20 धावा धावफलकावरती 3ची आवश्यकता. येणाऱ्या 7 बॉलचा खेळ शेष. कदाचित प्रतीक पाटीलने याच बॉलवरती सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करेल. यदा कदाचित शेवटच्या षटकामध्ये मॅच गेली ना तर टेन्शन वाढेल खारकोपर टीमचं. त्यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे. केवळ एक सिंगल. एक धाव आली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. आता मात्र उर्वरित 6 बॉल आणि विजयासाठी 2ची गरज. 6 चेंडू आणि 2 धावा.
काही शेष आहे आणि 6 बॉलमध्ये जिथे 2ची आवश्यकता, 6 चेंडू आणि 2 धावा. शेवटचा आणि निर्णायक षटक. मॅच शेवटच्या षटकामध्ये गेली आहे. खारकोपर टीम सुरुवातीपासून अटॅकिंग इंटेंट दाखवणारा बॅटर हर्षलला जास्तीची स्ट्राईक मिळाली नाही या मागील षटकामध्ये. किंबहुना त्याने मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न कदाचित केले असते, त्याला जास्तीची स्ट्राईक मिळालेली नाहीये. आजचा दिवस, आजची रात्र काहीतरी विशेष घेऊन आली आहे खारकोपर टीमसाठी, कारण खारकोपर टीमने आज एक मोठा विजय प्राप्त केलाय. खेळाडूला संघातील बाईक प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. हा आत्मविश्वास वाढत राहतो संघाचा. यावेळेला मॅच फिनिश. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून 440चा झटका ठोकला हा षटकार. प्लेइंग 11 मधील खेळाडू एक्स्ट्रा मैदानामध्ये असेल तर त्या संघाला धावता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. लगेच चला, मी विनंती करते बामोंडी संघ आपलाही कॅप्टन पाठवा आणि पंचांना विनंती करतोय आपण मैदानामध्ये जायचं आहे. आणि ज्या एंडला प्रीतमदादा म्हात्रे यांचा बॅनर आहे तिथं